एक नंबरचा प्रश्न आहे, माणसाचा कोणता अवयवात हाड नसते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाकात, ऑप्शन बी जिभेत, ऑप्शन सी बोटात, ऑप्शन डी हातात. याचं उत्तर माणसाच्या जिभेत हाड नसते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 2 आहे, उंदीर एका दिवसात किती तास झोपतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 तास, ऑप्शन बी 4 तास, ऑप्शन सी 3 तास, ऑप्शन डी 5 तास. याचं उत्तर उंदीर एका दिवसात 5 तास झोपतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 3 आहे, पहिली ट्रेन कोणत्या देशात चालली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी नॉर्वे, ऑप्शन सी क्युबा, ऑप्शन डी इंग्लंड. याचं उत्तर पहिली ट्रेन इंग्लंडमध्ये चालली. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 4 आहे, जास्त मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए टीबी, ऑप्शन बी शुगर, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी कोरोना. याचं उत्तर जास्त मॅगी खाल्ल्यास शुगर आजार होऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 5 आहे, दात घट्ट करणे या म्हणीचा अर्थ काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हरवणे, पराभूत करणे, ऑप्शन बी लोणचे खाणे, ऑप्शन सी चिंच खाणे, ऑप्शन डी विजय मिळवणे. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. याचं उत्तर दात घट्ट करणे या म्हणीचा अर्थ आहे हरवणे, पराभूत करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 6, कोणते फळ 56 वर्षात एकदाच फुलते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नीलकंठ, ऑप्शन बी कांदफूल, ऑप्शन सी नागपुष्प, ऑप्शन डी गुलाब. याचं उत्तर नागपुष्प फुल आहे, 56 वर्षातून एकदा फुलते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 7 आहे, महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव काय होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बादल, ऑप्शन बी बुलबुल, ऑप्शन सी शेर, ऑप्शन डी चेतक. याचं उत्तर महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव चेतक आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 8 आहे, कोणत्या फळाला अमृत फळ म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी पेरू, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी डाळिंब. याचं उत्तर आंबा फळाला अमृत फळ म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 9 आहे, अस्तनेतील साप या म्हणीचा योग्य अर्थ काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कपटी मित्र, ऑप्शन बी चांगला मित्र, ऑप्शन सी विषारी साप, ऑप्शन डी पाळीव साप. याचं उत्तर आहे अस्तनेतील साप या म्हणीचा अयोग्य अर्थ आहे कपटा मित्र. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 10, गरिबाची गाय कोणत्या प्राण्याला म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मेंढी, ऑप्शन बी उंट, ऑप्शन सी बकरी, ऑप्शन डी बैल. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. आणि तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे गरिबाची गाय बकरी प्राण्याला म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 11 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी घोडा. याचं उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 12 आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी कबूतर. याचं उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी फुटबॉल, ऑप्शन डी कबड्डी. याचं उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, पृथ्वीला किती उपग्रह आहेत? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. याचं उत्तर पृथ्वीला 1 उपग्रह आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंदी महासागर, ऑप्शन बी अंटार्क्टिक महासागर, ऑप्शन सी पॅसिफिक महासागर, ऑप्शन डी अंटार्क महासागर.
याचं उत्तर आहे जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर. याचं उत्तर आहे ऑप्शन असे. क्वेश्चन 16 सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उत्तर, ऑप्शन बी दक्षिण, ऑप्शन सी पूर्व, ऑप्शन डी पश्चिम. याचं उत्तर सूर्य पूर्व दिशेला उगवतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 भारताची राजधानी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचं उत्तर आहे भारताची राजधानी दिल्ली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कंचनजंगा, ऑप्शन बी माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन सी नंदादेवी, ऑप्शन डी धैलगिरी. याचं उत्तर आहे जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 कोणत्या फळामध्ये विष आढळते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी नारळ, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी केळे. याचं उत्तर आहे पपई फळामध्ये विष आढळते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. लास्ट 20वा क्वेश्चन आहे भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये ते नक्की टाईप करा आणि कोणत्याही क्वेश्चनचं जर उत्तर चुकला असेल तर मला कमेंट्समध्ये सांगाय अजिबात विसरू नका. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा GKच्या व्हिडिओमध्ये.